हॅलो फ्रेंड्स, येस इंग्लिशचे क्वेश्चन आन्सर्स आपण बघणार आहोत विथ एक्सप्लेनेशन ऑफ आन्सर्स. आजचा टॉपिक आहे आपला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. ॲक्टिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह करताना कुठल्या पद्धतीने 4 ऑप्शन्सपैकी करेक्ट ऑप्शन आयडेंटिफाय करायचं याच्या ट्रिक्सही मी सांगणार. स्पेशली ट्रिक्ससाठी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकूण 30 प्रश्न आपण डिस्कस करणार विथ एक्सप्लेनेशन ऑफ आन्सर्स. या 30ही प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून ते सॉल्व करू शकता. सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा. आता हे सगळे प्रश्न कोणासाठी महत्त्वाचे आहेत? सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. अशी एकही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नाही आहे की ज्यात पॅसिवाइज विचारला जात नाही, त्यामुळे सगळ्या एक्झामसाठी हे उपयुक्त आहे. या 30ही क्वेश्चनसाठी एकमेव डायरेक्शन आहे. कुठली डायरेक्शन आपण फॉलो करणार? सिलेक्ट द करेक्ट पॅसिवाइज ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. तुम्हाला ॲक्टिव्हचा सेंटेन्स क्वेश्चनमध्ये दिलेला असेल आणि करेक्ट पॅसिवाइज आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. तो कसा आयडेंटिफाय करायचा? लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर 1. काय पहिला क्वेश्चन बघा. मोना वॉज रायटिंग अ लेटर टू हर फादर. स्टेप नंबर 1, आयडेंटिफाय व्हर्ब. व्हर्ब आयडेंटिफाय करा. कुठला आहे व्हर्ब? वॉज रायटिंग. व्हर्बला इमिजिएटली जोडून ऑब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करण्यासाठी हुम किंवा व्हॉटने क्वेश्चन विचारला जातो. सो मोना वॉज रायटिंग व्हॉट, मिळालं आन्सर अ लेटर. आता आपण ज्यावेळेस व्हर्ब आयडेंटिफाय केला आहे, तो व्हर्ब आयडेंटिफाय करताना लक्षात आलं तुमच्या की हा कंटिन्युअस आहे. जिथे कंटिन्युअस असतो तिथे पॅसिवाइजमध्ये बीइंग आला पाहिजे. मग आधी ही हिंट बघूया. बीइंग आला पाहिजे. बीइंग एकमेव सेंटेन्समध्ये दिलेला आहे. बाकी राहिलेल्या ट्रिक्स बघायची सुद्धा गरज येणार नाही. तरी सुद्धा मी सांगतो, अ लेटर सिंग्युलर असल्या कारणाने पास्टमध्ये आपण वॉज वापरला, कंटिन्युअस असल्या कारणाने बीइंग वापरला आणि साहजिकच आहे नंतर आपण VPP चेक करणार VPP आहे का. या तिघं दिलेल्या आहेत. वॉज आहे, बीइंग आहे, रिटन आहे. याचा अर्थ करेक्ट पॅसिवाइज सेंटेन्स नंबर सी. तिसरं ऑप्शन करेक्ट आहे. क्लिअर आहे? चला पुढचं वाक्य बघूया आपण. ही टीचेस अस ग्रामर. चला व्हर्ब आयडेंटिफाय करा. कुठला आहे व्हर्ब? येस, टीचेस. म्हणजे अर्जुनाला जसा फक्त डोळा दिसायचा ना, तसं आपल्याला सगळ्यात आधी दिसला पाहिजे तो म्हणजे व्हर्ब. आणि व्हर्बला इमिजिएटली जोडून ऑब्जेक्ट असतो. ही टीचेस बरोबर. आता क्वेश्चन विचारा. हुम ही टीचेस अस. व्हॉट ही टीचेस अस ग्रामर. याचा अर्थ 2 ऑब्जेक्ट्स आहेत. आपण त्याच्या आधी टीचेस क्रियापदाला एस किंवा ES लागला आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट. याचा अर्थ पॅसिव्हाइज करताना सुरुवात एक तर अस म्हणजे वीने होणार किंवा ग्रामरने होणार. बरोबर आहे? हां, तर काय होईल? जर ग्रामरने झाली तर प्रेझेंट टेन्स आहे, ग्रामर नंतर इज आला पाहिजे. ग्रामरची 2 वाक्य आहेत, ग्रामर नंतर इज आला पाहिजे. पण याला वर ING नाही म्हणजे बीइंग येणं शक्य नाही. म्हणजे गेल्या दोघं पॉसिबिलिटीज. हां, मग जर अस पुढे घेतला तर वी शक्य आहे आणि वी नंतर काय आला पाहिजे? आर आला पाहिजे. वी नंतर आर आलेला आहे. बीइंग येणं शक्य नाही. त्यामुळे करेक्ट सेंटेन्स आहे वी आर टॉट ग्रामर बाय हिम. साहजिकच आहे वी पुढे घेतला, प्रेझेंट टेन्स असल्या कारणाने वी नंतर तुमचा आर आला. आर नंतर आपण VPP ॲड केला. नंतर आपण ऑब्जेक्ट ॲज इट इज लिहिला आणि बायने सब्जेक्ट जोडून दिला. करेक्ट. फोर्थ करेक्ट आन्सर आहे आपला. चला पुढचं सेंटेन्स बघा. तुम्ही जेवढ्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस कराल तेवढ्या ट्रिक्स तुमच्या लवकर लक्षात येतील. डू यू इमिटेट अदर्स. चला टार्गेट व्हर्ब. आता व्हर्ब डिव्हाइड झाला आहे, डू आणि इमिटेट. काहीच हरकत नाही, डू आणि इमिटेट. आता डू आणि इमिटेट याचा अर्थ हा V1च झाला, प्रश्नच नाही. ऑब्जेक्ट कुठला आहे? अदर्स. म्हणजे याचा अर्थ आहे V1 असल्यावर आपण काय करतो? येस, एम इज आर आणि VPP. पण हा क्वेश्चन आहे, याचा अर्थ अदर्सच्या अगोदर आर येणं गरजेचं आहे. 2 ठिकाणी आला आहे. ॲक्टिव्हमध्ये ING आहे नाही, मग पॅसिव्हमध्ये बीइंग येईल नाही. गेला हा. एकमेव करेक्ट आहे तुमचं आर अदर्स इमिटेटेड बाय यू. क्लिअर आहे? या पद्धतीने जर तुम्ही आयडेंटिफाय करत गेलात तुमचा पॅसिवाइज इनकरेक्ट येणं शक्यच नाही. आय सॉ हिम इन द मार्केट. चलो वर्ब सॉ, हुम हिम. बरोबर आहे? आता सॉ काय झालं तुमचा? पास्ट. पुढे काय येणार? पुढे तुमचा ही येणार आणि पास्ट असल्या कारणाने ही नंतर वॉज येणार.
ही नंतर वॉज येणार, बाकी काहीच बघायची गरज नाही. ही नंतर वॉज, पुढचं सेंटेन्स आपोआप करेक्ट असणारच आहे. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. बरोबर. द फ्रेंच सरेंडर्ड क्यूबेक टू द इंग्लिश इन 1759. चल, टार्गेट वर्ब कुठला आहे? वर्ब सरेंडर्ड. सरेंडर कुठला झाला तुमचा? येस, दिस इज द सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब पास्ट. ऑब्जेक्ट कुठला आहे? द फ्रेंच सरेंडर क्यूबेक टू हुम? क्यूबेक. मिळालं ऑब्जेक्ट क्यूबेक. म्हणजे सुरुवात कशाने होणार सेंटेन्सची? क्यूबेकने. सिंपल पास्ट असल्या कारणाने क्यूबेक नंतर काय पाहिजे? वॉज हवा. सो द क्यूबेक वॉज कुठल्या वाक्यात दिसतं? क्यूबेक वॉज. इथे क्यूबेक वर आहे, इथे तो सुरुवातच इंग्लिशने झालेली आहे, इथे क्यूबेक नंतर इज आहे, शक्यच नाही. जर इथे सेकंड फॉर्म आहे तर क्यूबेक नंतर वॉजच आलं पाहिजे, कारण की पास्ट टू पास्ट. कारण की चेंजचं व्हॉइस करताना टेन्स चेंज होत नाही, टेन्स ॲज इट इज आपण ठेवतो. सो फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. समवन गेव हर अ बुलडॉग. वर्ब गेव. हुम? हर. व्हॉट? अ बुलडॉग. म्हणजे हर आणि अ बुलडॉग दोन ऑब्जेक्ट्स आहेत. हर आणि बुलडॉग. म्हणजे याचा अर्थ एक तर पॅसिवायची सुरुवात शीने झाली पाहिजे, अदरवाईज पॅसिवायची सुरुवात बुलडॉगने झाली पाहिजे. एम आय राईट? येस. गेव सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे पास्ट टेन्स आहे. याचा अर्थ शी नंतर वॉज हवा आहे. इथे शी दिलेला आहे, इथेही दिलेला आहे, इथेही दिलेला आहे, पण वॉज कुठेच दिलेला नाही. 3 कॅन्सल झालेत. करेक्ट आन्सर इज अ बुलडॉग वॉज गिवन. आला का? अ बुलडॉग नंतर पुन्हा वॉज. पास्ट आहे म्हटल्यानंतर वॉजच येणार. क्लिअर आहे? जिथे V2 दिसेल ऑब्जेक्ट नंतर सिंग्युलर असेल तर वॉज, प्लुरल असेल तर वर, आणि VPP हा कॉमन एलिमेंट आहे. अ स्टोन स्ट्रक मी ऑन द हेड. वर्ब स्ट्रक. हुम? मी. स्ट्रक पुन्हा काय तुमचा? सेकंड फॉर्म. मीचा काय होतो? आय. मी बिकम्स आय. केस चेंज होणार. पास्ट टेन्स असल्या कारणाने वॉज किंवा वर आय सोबत वॉजच येणार. आय वॉज एकच वाक्यात आय वॉज. म्हणजे तुम्हाला फक्त ट्रिक जरी माहीत असेल, बाकी गोष्टी माहीत नसल्या तरी सुद्धा पॅसिवाइज आयडेंटिफाय करता येणं शक्य आहे. नेक्स्ट, यू मस्ट लुक इन टू धिस मॅटर. वर्ब कुठला आहे? मस्ट लुक इन टू विथ प्रेपोजिशन आहे. व्हॉट? धिस मॅटर. आता एक लक्षात घ्या, हा प्रकार कुठला आहे? मस्ट ही मॉडल ऑक्झिलरी आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना मॉडल ऑक्झिलरी ॲज इट इज वापरतात, त्यात बदल केला जात नाही. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मॉडल ऑक्झिलरी ॲज इट इज वापरतात, मस्ट आणि बी ॲड होतो. बाकी कुठेच मस्ट ठेवलेलं नाही आहे. सो करेक्ट आन्सर आपल्याला बाकी सेंटेन्स रीड न करता मिळालं. दिस मॅटर मस्ट बी लुक्ड इन टू बाय यू. करेक्ट आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. रेन डिस्टर्प्टेड द लास्ट डेज प्ले बिटवीन इंडिया अँड इंग्लंड. वर्ब डिस्टर्प्टेड. वन्स अगेन सेकंड फॉर्म. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आयोगाचं सगळ्यात जास्त प्रेम सिंपल पास्ट टेन्सवर आहे. लास्ट डेज प्ले बिटवीन इंडिया अँड इंग्लंड. कितीही मोठा ऑब्जेक्ट असू द्या, मेन ऑब्जेक्ट आहे आपला द लास्ट डेज प्ले, जो सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्या कारणे लास्ट डेज प्ले नंतर काय आला पाहिजे? वॉज. चला कुठे दिसतंय वॉज? द लास्ट डेज प्ले बिटवीन इंडिया अँड इंग्लंड वॉज. बरोबर आहे? द लास्ट डेज. आता इथे बघा, द लास्ट डेज प्लेज ऑफ इंडिया म्हणजे बिटवीनच खाऊन गेलेले आहेत प्रश्नच नाही. इंडिया अँड इंग्लंड, द लास्ट डेज नाही इथे. द लास्ट डेज प्लेज बिटवीन इंडिया अँड इंग्लंड, इथे वर वापरलेलं आहे, वॉज आला पाहिजे. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं. सी इज आर आन्सर. ऑप्शन सी इज आर आन्सर. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. माय अंकल प्रॉमिस्ड मी अ प्रेझेंट. माय अंकल प्रॉमिस्ड मी अ प्रेझेंट. वर्ब प्रॉमिस्ड. whom? मी. what? अ प्रेझेंट. दोन ऑब्जेक्ट्स आहेत. वन्स अगेन प्रॉमिस्ड सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. सुरुवात एकतर आयने होऊ शकते किंवा सुरुवात अ प्रेझेंटने होऊ शकते. अ प्रेझेंट असू द्या किंवा
आय असू द्या, आय वॉज किंवा अ प्रेझेंट वॉज आलं पाहिजे. अ प्रेझेंट इज शक्य नाही, आय वॉज शक्य आहे, आय हॅड शक्य नाही, आय वॉज शक्य आहे. आता दोन राहिलेत, बरोबर आहे. आता ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट्स असतात, पर्सनला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो आणि थिंगला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. पॅसिव्हाइज लिहिताना डायरेक्ट ऑब्जेक्ट अगोदर लिहावा लागतो आणि मग बायने सब्जेक्ट जोडला जातो. याचा अर्थ आय वॉज प्रॉमिस्ड अ प्रेझेंट बाय माय अंकल. इथे उलट केलं आहे, आय वॉज प्रॉमिस्ड बाय माय अंकल अ प्रेझेंट नाही, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट हा बाय लिहिण्यापूर्वी लिहिला गेला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. म्हणजे काही ठिकाणी पूर्ण सेंटेन्स रीड करावे लागणार, सगळ्याच ठिकाणी अगदी एक आणि हाफ किंवा दोन ट्रिकवर सॉल्व्ह होणं शक्य नाही होणार. आसाम ग्रोज टी. आर टार्गेट इज वर्ब. कुठला आहे वर्ब? ग्रोज. कुठला सफिक्स लागला? येस, एस सफिक्स लागलाय. याचा अर्थ सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. व्हॉट? टी. याचा अर्थ टी नंतर सिंग्युलर असल्या कारणाने इज आला पाहिजे. टी इज. कुठे आहे टी इज? एकच वाक्यात दिसतोय का? दोन वाक्यात आहे. टी इज आणि टी इज. पण ज्या वाक्यात एकटा वर्ब आहे, बिंग येत नाही. सो आर आन्सर इज टी इज ग्रोन इन आसाम. क्लिअर. प्लीज हेल्प मी. वर्ब काय आला तुमचा? हेल्प. हुम? मी. चला ऑब्जेक्ट आयडेंटिफाय केला. पण अशा सेंटेन्सेसमध्ये ज्यावेळेस आपल्याला प्लीज दिलेलं आहे तर सेंटेन्सची सुरुवात यू आर रिक्वेस्टेडने झाली पाहिजे. कशाने? यू आर रिक्वेस्टेड. कुठे दिसतो यू आर रिक्वेस्टेड? एकच वाक्य, यू आर रिक्वेस्टेड. वर शक्यच नाही. यू आर रिक्वेस्टेड आणि टू आणि वर्ब ॲज इट इज, टू हेल्प मी. सो करेक्ट आन्सर इज सी. क्लिअर. The residents celebrated the Independence Day. चलो, our target is identify verb. कुठला आहे? सेलिब्रेटेड. तुम्हाला अगोदरच बोललो मी, आयोगाचं सगळ्यात जास्त प्रेम सेकंड फॉर्म ऑफ द वर्बवर आहे, सिंपल पास्टवर. हां, काय मग ऑब्जेक्ट आपला? इंडिपेंडन्स डे. मिळाला आपल्याला ऑब्जेक्ट द इंडिपेंडन्स डे. सिंग्युलर दिसतोय. सो द इंडिपेंडन्स डे वॉज. सिंपल पास्ट नंतर वॉज किंवा वर, प्लुरल असेल तर वर, सिंग्युलर असेल तर वॉज. द इंडिपेंडन्स डे, द इंडिपेंडन्स डे वॉज हॅज शक्यच नाही. इथे तर इंडिपेंडन्स डे सुरुवातीला दिलेलं नाही आहे. त्यामुळे एकमेव करेक्ट ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर बी. क्लिअर. आय नो हिम. हे वाक्य थोडंसं ट्रिकी आहे. का? वर्ब कुठला आहे? नो. नो इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. V1. Whom I know? Him. So passive must begin with he. ही नंतर हवा आहे तुमचा is आणि थर्ड फॉर्म ऑफ द नो इज नोन. आता तुम्हाला हे दोन ठिकाणी सापडेल आणि तुम्ही कन्फ्यूज व्हाल. ही इज नोन, ही इज नोन. वॉज आणि हॅज हे ऑप्शन तर कॅन्सलच झाले. आता फक्त इथे एक लक्षात घ्या, नो नंतर कधीच बाय वापरला जात नाही, टू वापरावा लागतो. नोन बाय नाही, नोन टू येतो. त्यामुळे नोन टू. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. इथे बायने जोडलेलं आहे. नो नंतर बाय हे प्रेपोजिशन वापरलं जात नाही, नो नंतर टू हे प्रेपोजिशन वापरलं जातं, म्हणून इथे नोन टू मी असं आपण लिहिलं आहे. क्लिअर. दे आर बिल्डिंग अ हाऊस नेक्स्ट डोर टू आर स्कूल. आर बिल्डिंग. आर आणि बिल्डिंग, आय एन जी आला म्हणजे पॅसिवाइजमध्ये आपण बिईंग शोधणार, हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. व्हॉट दे आर बिल्डिंग? अ हाऊस. सो अ हाऊसने सुरुवात कुठे झालेली आहे? अ हाऊसने सुरुवात एकमेव वाक्यात झालेली दिसते. कारण की अ हाऊस नेक्स्ट डोर नाही, फक्त अ हाऊस. म्हणजे इथेच तुम्हाला आन्सर मिळालं. आणि दुसरी हिंट, इथे आय एन जी आहे म्हणजे इथे बिईंग असलं पाहिजे. बस, म्हणजे ऑब्जेक्ट ओळखता आला आणि बिईंग आहे, बाकी सेंटेन्स रीड करायची गरज येणार नाही. सो आर करेक्ट आन्सर इज डी. क्लिअर आहे. वन शूड कीप वन्स प्रॉमिस. आता शक्यतो हा जो वन आहे हा इनडेफिनिट प्रोनाउन आहे, त्यामुळे अशा वेळेस आपण आर्टिकल वापरून घेतो. अ प्रॉमिस. ऑक्झिलरी ॲज इट इज, बी ॲड होतो, बरोबर आहे. आणि व्ही पी पी होणार कीपचा केप्ट. कुठे आहे? अ प्रॉमिस शूड बी केप्ट. अ प्रॉमिस शूड बी केप्ट. बाकी पण हिंट होती बघा. हां, शूड बी केप्ट बाय अस, कुठेच नाही बाय असचा प्रश्नच नाही.
आणि शुड बी कीपिंग शक्यच नाही. हॅज टू कुठून आणला माहीतच नाही. त्यामुळे शुड बी केप्ट म्हणजे बाकी जरी तुमच्या नाही लक्षात आलं तरी शुड बी केप्टवरनं लक्षात येते की पॅसिव्ह वॉइस करेक्ट आन्सर आहे डी. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. हु इज क्रिएटिंग धिस मेस. वर्ब कुठला. इज क्रिएटिंग आला का पुन्हा वर्बला ING. याचा अर्थ पॅसिव्ह वॉइसमध्ये बीइंग असला पाहिजे. व्हॉट धिस मेस. ज्यावेळेस हु असतो सुरुवात बाय हुमने होते. आता बाय हुम 3 ठिकाणी दिसतोय. बाय हुम बाय हुम बाय हुम. हिंट काय दिली. ING असल्या कारणाने बीइंग असला पाहिजे. ING असल्या कारणाने बीइंग असला पाहिजे. बीइंग एकमेव सेंटेन्समध्ये आहे. याचा अर्थ हे 2 कॅन्सल. ज्यावेळेस कंटिन्युअस टेन्स आहे पॅसिव्ह वॉइसमध्ये बीइंगचा वापर झालाच पाहिजे. बीइंगचा वापर फक्त इथेच आहे. बाकी सेंटेन्स चेक करायची गरज नाही. बाय हुम इज धिस मेस बीइंग क्रिएटेड. सिंपल प्रेझेंट असल्या कारणाने आपण इज वापरलेला आहे. प्रेझेंट कंटिन्युअस असल्या कारणाने आपण इज वापरलेला आहे. आय सॉ हिम लिव्हिंग द हाऊस. वर्ब सॉ आलं का. आय वॉज अ प्रेम सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब हुम हिम. हिमचा काय करतो आपण चेंज ही. ही नंतर काय येतो वॉज. सो ही वॉज सीन. ही वॉज सीन 2 ठिकाणी दिसतंय. वॉज सीन वॉज सीन. राहिलेलं वाक्य जसं तसं लिव्हिंग द हाऊस लिव्हिंग द हाऊस. टू बी लिव्हिंगचा संबंध नाही. आय वॉज ही वॉज सीन लिव्हिंग द हाऊस बाय मी. सो करेक्ट ऑप्शन इज डी. हु टॉट हर such things. Verb taught. Whom her. What such things. बरोबर. आता इथे हरच घेतलाय. टॉट काय झालं तुमचा V2. V2 म्हणजे काय आलं तुमचा येस वॉज आणि बाय हुम 2 ठिकाणी बाय हुम आला का वॉज बाय हुम वॉज. WH वर्डला जोडून हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे. क्लिव लक्षात घ्या. बाय हुम नंतर हेल्पिंग वर्ब इसेन्शियल आहे. त्यामुळे बाय हुम वॉज शी टॉट सच थिंग्स. इवन असंही जर दिलेलं असतं बाय हुम वर सच थिंग्स टॉट टू हर हे पण दुसऱ्या पद्धतीने करेक्ट आहे. कारण की हाही ऑब्जेक्ट आहे. हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हा इनडायरेक्ट आहे. त्याने इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पुढे घेऊन आन्सर दिलेलं आहे. द नॉईज ऑफ द ट्रॅफिक केप्ट मी अवेक. चला वर्ब सांगा केप्ट. आलं का आयोगाचं प्रेम V2 हुम आय. याचा अर्थ हा पूर्ण सब्जेक्ट आहे. येस हा पूर्ण सब्जेक्ट आहे. सुरुवात कशाने येईल मग आय साहजिकच आहे. वॉज आय वॉज केप्ट अवेक. कुठे आहे आय वॉज केप्ट अवेक. आय वॉज केप्ट अवेक. क्लिअर. इथे पण दिले पण इथे वेकिंग दिलेलं आहे. त्यामुळे आय वॉज केप्ट अवेक म्हणजे हा ऑप्शन बसतच नाही. बाकी तर टेन्समुळे कॅन्सल झालेत. आय वॉज केप्ट अवेक. राहिलेलं सेंटेन्स ॲज इट इज लिहिलं जातं त्याच्यात आपण चेंज करत नाही. सी इज द करेक्ट. व्हाय डू यू वेस्ट टाईम. वर्ब डू आणि वेस्ट म्हणजे कुठला टेन्स झाला. डू आणि वेस्ट म्हटल्यानंतर हा सिंपल प्रेझेंट झाला. सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट म्हटल्यानंतर काय आलं पाहिजे is. So why is time. Why is time. Okay. Why is time. वर ING दिसतोय नाही. वर have आणि has दिसतोय नाही. पुन्हा दुसरी हिंट आपल्याला ऑलरेडी माहिती. ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट असतो इथे फक्त एक हेल्पिंग वर्ब आणि VPP येतो. सो why is time wasted by you. So first ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. हा का नाही आला. बीन आपण ॲड करतो परफेक्ट टेन्समध्ये. बीइंग आपण ॲड करतो कंटिन्युअस टेन्समध्ये. इथेही बीनच दिलेला आहे. त्यामुळे एकमेव करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन. हू टीचेस यू इंग्लिश. वर्ब टीचेस. कुठलं सफिक्स लागलंय ES. हुम यू. व्हॉट इंग्लिश. याचा अर्थ एक तर सुरुवात इंग्लिशने झाली पाहिजे किंवा इजने झाली पाहिजे. आता बाय हुम तर झालंच. बाय हुम बाय हुम बाय हुम 3 ठिकाणी दिलेलं आहे. टीचेस सिंपल प्रेझेंट असल्या कारणाने ऑफकोर्स एक तर RU पाहिजे अदरवाईज इज इंग्लिश पाहिजे.
इज इंग्लिश कुठेच नाही, याचा अर्थ आर यू आहे. बाय हुम आर यू टॉट इंग्लिश, बाय हुम आर यू टॉट इंग्लिश, बाय हुम आर यू टॉट इंग्लिश. क्लियर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. somebody told me that there had been an explosion in the town hall. चलो वर्ब आयडेंटिफाय करा. कुठला वर्ब? टोल्ड. हुम? मी. पुन्हा तेच आहे, आयोगाने सगळ्यात जास्त सिंपल पास्टवर क्वेश्चन्स विचारलेत. मीचा काय होणार? आय. आय सोबत काय बसतो? वॉज. सो आय वॉज टोल्ड, आय वॉज टोल्ड. कुठे दिसतंय का आय वॉज टोल्ड? पहिल्या वाक्यात आय वॉज टोल्ड आहे, दुसऱ्या वाक्यात पण आय वॉज टोल्ड आहे, तिसऱ्या वाक्यात पण आय वॉज टोल्ड आहे. आता पुढचा क्ल्यू. आय वॉज टोल्ड, एक तर ॲज इट इज वाक्य लिहिलं तर दॅट पाहिजे. आय वॉज टोल्ड दॅट आहे का? नाही आहे. हां, बाय समबडी जोडलं तर बाय समबडी आहे, पण दॅट नाही आहे. हा ऑप्शन तुमचा गेला. इथे पण हा ऑप्शन तुमचा गेला. मग इथे एकमेव वाक्यात दिसतंय आय वॉज टोल्ड बाय समबडी आणि दॅटपासून वाक्य पण आहे. त्यामुळे फोर्थ इज द करेक्ट आन्सर. म्हणजे खूप रेअर सेंटेन्सेस आहेत जिथे तुम्हाला कंप्लीट आन्सर रीड करावं लागतं. यू विल हॅव फिनिश्ड धिस वर्क बाय टुमॉरो. चलो वर्क कुठला? विल हॅव फिनिश्ड, विल हॅव फिनिश्ड. 1 2 3 एकूण 3 वर्ब्स आहेत. पॅसिवाइजमध्ये किती होतील? 4 होतील. व्हॉट? दिस वर्क. म्हणजे सुरुवात कशाने होईल? दिस वर्क. सगळ्या ठिकाणी दिस वर्क दिलेला आहे. विल हॅव काय ॲड होतं रे? बीन ॲड होतं. सो दिस वर्क विल हॅव बीन फिनिश्ड कुठे दिलेलं आहे? विल हॅव बीन फिनिश्ड, विल हॅव बीन फिनिश्ड. 4. इथेच हिंट होती बघा. विल हॅव बीन फिनिश्ड होतं पण इथे बाय नाही आहे. म्हणजे हा एक होता आणि दुसरा होता. विल फिनिश 2च आहेत, विल बी फिनिश 3 आहेत. आपला 3 वर्ब्सचे 4 वर्ब्स करायचे आहेत. एक ॲडिशनल आपण करतो. म्हणजे या 2 ऑप्शन्सपैकी इथे बाय गहाळ झाल्यामुळे हे इनकरेक्ट आहे आणि करेक्ट आन्सर तुमचं डी आहे. क्लिअर? द टीचर पनिश्ड द बॉईज हू हॅड नॉट देअर होमवर्क. चला वर्ब आयडेंटिफाय करूया आपण आधी. पनिश्ड. हुम? द बॉईज हू हॅड नॉट देअर होमवर्क. कम्प्लीट. पनिश्ड आलं का आयोगाचं फेवरेट? V2. बॉईज प्ल्युरल आहे त्यामुळे आता वॉज येणार. येस, वर येणार. सो पूर्ण हा ऑब्जेक्ट आहे. द बॉईज हू हॅड नॉट देअर होमवर्क वर पनिश्ड. चला वर पनिश कुठल्या वाक्यात? चला बघा फक्त. आता इथे दिलेला आहे पण इथे अपूर्ण दिलेला आहे. द बॉईज हू हॅड नॉट देअर होमवर्क हा कंप्लीट ऑब्जेक्ट आहे आपला, त्यामुळे हा ऑप्शन तुमचा गेला. हां, तर एकमेव ऑप्शन तुम्हाला दिसतोय द बॉईज हू हॅड नॉट देअर होमवर्क वर पनिश. 2च वाक्यांमध्ये वर पनिश्ड होतं, त्यामुळे करेक्ट आहे आपला ऑप्शन नंबर सी. म्हणजे सेंटेन्स रीड केल्याबरोबर तुम्ही आन्सरच्या कन्क्ल्युजनला येऊ शकतात. विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट. चला वर्ब सर्व्स, वर्ब सर्व्स. हुम? द पब्लिक. क्वेश्चन क्वेश्चनच ठेवायचं आहे. तर यालाही पॅसिवाइज करताना बाय विच, बाय विच बँक काय करणार आपण? बाय विच बँक. सर्व्स म्हणजे तुमचा एस किंवा ES चा फिक्स आहे, त्यामुळे द पब्लिकच्या अगोदर काय आलं पाहिजे? इज आलं पाहिजे. कुठे दिसतोय तुमचं? बाय विच बँक इज द पब्लिक, बाय विच बँक इज द पब्लिक. बाकी कुठेच नाही आहे. पब्लिक सिंग्युलर वापरल्यामुळे इथे आर येणं शक्य नाही, त्यामुळे एकमेव वाक्य येतं तुमचं बाय विच बँक इज द पब्लिक सर्व्ड बेस्ट. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर कुमार टू द म्युझियम शी ड्रॉप्ड हिम ॲट हिज हॉटेल. ड्रॉप्ड. हुम? हिम. हिम ऐवजी आपण डायरेक्ट प्रोफेसर कुमार घेऊया. कोणाला ड्रॉप करायचं आहे? प्रोफेसर कुमार. वाक्य सुरुवातीचं आपण हलवणारच नाही. म्हणजे आफ्टर ड्रायव्हिंग टू द म्युझियम, आफ्टर ड्रायव्हिंग टू द म्युझियम, मग ऑब्जेक्ट पुढे घेतला प्रोफेसर कुमार. कुठे दिसतंय? आफ्टर ड्रायव्हिंग टू द म्युझियम, आफ्टर ड्रायव्हिंग टू द म्युझियम प्रोफेसर कुमार. ड्रॉप म्हणजे तुमचा V2 झाला, म्हणजे वॉज ड्रॉप्ड. दिसतोय? हा, पण बाय हर होतं, गेलं. अजून असं वाक्य कुठे दिसतंय? आफ्टर ड्रायव्हिंग वॉज ड्रॉप्ड ॲट हिज हॉटेल. बाय हुम? नाही आहे.
प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप नाही, आफ्टर नाही, म्हणजे एकमेव ऑप्शन राहिला तुमचा. आफ्टर बिईंग ड्रायव्हन टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल. चौथा ऑप्शन. सो आफ्टर बिईंग ड्रायव्हन टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप, म्हणजे प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल हे एकमेव करेक्ट ऑप्शन आहे. इथे हिम टाकल्यामुळे हे वाक्य गेलं. ऑप्शन डी करेक्ट. येस, ऑप्शन डी करेक्ट. शी ब्रॉट हिम अ न्यू अम्ब्रेला. वर्ब ब्रॉट. हुम हिम. व्हॉट अ न्यू अम्ब्रेला. म्हणजे एक तर वाक्याची सुरुवात तुमची न्यू अम्ब्रेलाने झाली पाहिजे किंवा ही ने झाली पाहिजे. आणि पुन्हा आयोगाचं आवडतं आहे V2, म्हणजे याचा अर्थ ही वॉज किंवा अ न्यू अम्ब्रेला वॉज. आता ही कुठेच नाही, याचा अर्थ अ न्यू अम्ब्रेला वॉज. अ न्यू अम्ब्रेला वॉज कुठे कुठे आहे? अ न्यू अम्ब्रेला वॉज. अ न्यू अम्ब्रेला वॉज इथे पण आहे न्यू अम्ब्रेला वॉज. पण वॉज नंतर काय पाहिजे? VPP पाहिजे, टू बी येणार नाही. सो करेक्ट आन्सर इज बी. क्लिअर? सेकंड लास्ट सेंटेन्स. वी शुड नॉट सिलेक्ट आर पार्टनर हॅस्टिल, म्हणजे आपण आपला जोडीदार घाईघाईत निवडायचा नाही. शुड नॉट सिलेक्ट व्हर्ब आहे, मॉडल ऑक्झिलरी निगेटिव्ह दिली आणि V1 दिलेला आहे. हुम आर पार्टनर. आता मॉडल ऑक्झिलरी नंतर काय ॲड करतो आपण? शुड नॉट बी. सो शुड नॉट बी कुठे आहे? शुड नॉट बी सिलेक्टेड. बाकी कुठेच नाही बघा. शुड नॉट इथे बी खाल्लेला, इथे नॉट खाल्लेला आहे. शुड नॉट बी सिलेक्टेड. वी शुड नॉट इथे मुळात पार्टनर हा ऑब्जेक्टच पुढे घेतलेला नाही. जरी इथे शुड नॉट बी सिलेक्टेड दिलेला आहे तरी ऑब्जेक्ट पुढे घेतलेला नाही आहे, म्हणून हे तिघं ऑप्शन कॅन्सल. फक्त पहिलं ऑप्शन आहे करेक्ट आहे. ओके, चलो लास्ट सेंटेन्स. आय एम लव्हिंग माय पेरेंट्स. वर्ब आय एम लव्हिंग. हुम? माय पेरेंट्स. वर्बला ING आला म्हणजे पॅसिव्ह वॉइसमध्ये बिईंग असायला हवा. बिईंग एकच वाक्यात आहे, बाकी कुठेच बिईंग दिसत नाही. बिईंग नसल्या कारणाने तिघं ऑप्शन्स इथेच कॅन्सल झालेत. सो माय पेरेंट्स आर बिईंग लव्ड बाय मी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून 30 क्वेश्चन्स डिस्कस करू. ही क्वेश्चन्स गुगल फॉर्ममध्ये दिलेली आहेत. एकदा ही सॉल्व करून बघा. जर तुमचा स्कोर हा 25+ होत असेल याचा अर्थ तुम्हाला ट्रिक्स लक्षात येतात की पॅसिव्ह वॉइस कुठल्या पद्धतीने आयडेंटिफाय करायचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून 30 सेंटेन्सेस डिस्कस करूया याच पद्धतीने. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.